नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 17 मे 2026. एकंदरच आपला अंदाज हा मान्सूनचा अंदाज आहे. एकंदरच संपूर्ण मान्सून म्हणजे जून ते मान्सून परतेपर्यंतचा अंदाज आणि मान्सून कधी येणार आहे, एकंदरच मान्सून कधी येणार आहे आणि जून सप्टेंबर परतेपर्यंतचा देखील अंदाज आपण याच्या अगोदर बऱ्याच वेळेस सांगितलेला आहे. पण अजून आपल्या शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो केव्हा पाऊस येणार. तर एकंदरच 22-23 तारखेपासून थोडंफार कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये पाऊस वाढणार आहे शेतकऱ्यांनो. आणि आता सध्या हल्ली म्हणजेच आज 17 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत, 22-23 तारखेपर्यंतही या म्हणजेच कर्नाटक, बेळगाव या भागामध्ये, बेळगाव खालच्या भागामध्ये मात्र पाऊस पडत आहे आणि जोरदार देखील पाऊस पडत आहे त्या भागामध्ये, आणि तो पडतच राहणार आहे. आणि तसंच तो पाऊस हा 22 तारखेपासून कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तो पाऊस पडणार आहे. असाच पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि तो पुण्यापर्यंत पाऊस हा 24 तारखेला पुणे या भागामध्ये 24 पर्यंत पुण्यापर्यंत पण देखील पाऊस पडणार आहे. तो पुणे जिल्ह्यामध्ये तसा 23 तारखेला पाऊस व्हायची शक्यता आहे. 23-24 तारखेला पुणे या भागामध्ये, अहिल्यानगरचा थोडासा दक्षिण भाग घेऊ शकतो 24 तारखेला, पारनेर या भागामध्ये. एकंदरच पाऊस असा वाढत जाणार आहे आणि पाऊस हा 26 तारखेपासून मात्र मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पडण्याची शक्यता आहे 26 तारखेपासून पुढे. तर 26 तारखेला धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यामध्ये 26 तारखेला पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील 26 तारखेला पावसाची शक्यता. नाशिक जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग, निफाड, येवला, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे 26 तारखेला. तर अशा प्रकारे पाऊस हा मान्सून पूर्व पाऊस असणार आहे. आणि मान्सूनचा पाऊस म्हणतो इथे थोडासा सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये 26 तारखेला खालच्या भागामध्येच राहण्याची शक्यता. एकंदरच मान्सून जे आहे ते मान्सून आपल्या राज्यामध्ये मान्सून हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे आणि तो चांगला पडणार आहे. तो म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापण्याची शक्यता आहे. तर यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग, अहिल्यानगरचा दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये मात्र पहिल्या आठवड्यामध्ये मात्र चांगला पाऊस पडणार. तसेच यवतमाळ आणि चंद्रपूर या भागामध्ये देखील तो बऱ्याच भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. वरच्या भागामध्ये मात्र 7-8 तारखेपासून पुढे ह्या भागामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, आपल्या संभाजीनगरचा जो उत्तरेकडचा भाग आहे, सायगाव या भागामध्ये मात्र 7-8 तारखेपासून पुढे नाशिक, धुळे, जळगाव या भागामध्ये, बुलढाणा, अकोला, अमरावती या भागामध्ये मात्र 8 तारखेपासून पुढे तो पाऊस चांगल्या स्वरूपामध्ये पडण्याची शक्यता आहे. 12 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे, व्यापण्याची शक्यता आहे मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात 12 तारखेपर्यंत एकंदरच. तर हा झाला मान्सून येण्याच्या आज. मान्सून आता कशा प्रकारे राहणार आहे शेतकऱ्यांना. मान्सून हा यावर्षी 100% मान्सून पडणार आहे. तो कोणत्या भागामध्ये कमी पडण्याची शक्यता आहे, कोणत्या भागामध्ये जास्त पडण्याची शक्यता आहे, थोड्याशा भागात. एकंदरच हा जो भाग आहे म्हणजे मराठवाड्याचा दक्षिण भाग, या भागामध्ये काही ठिकाणी थोडा म्हणजे या भागामध्ये थोडासा सरासरीपेक्षा थोडा कमी राहण्याची शक्यता आहे पाऊस. म्हणजेच अंबाजोगाई, लातूर जिल्हा, तसेच धाराशिव या भागामध्ये थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे एवढा बी कमी राहण्याची शक्यता नाही, पण थोडं सरासरीपेक्षा थोडं कमी येण्याची शक्यता आहे. 4-5-10% त्याच्यामध्ये 4 ते 5% जास्तीत जास्त. तर इकडे बीड, परभणीचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागामध्ये थोडासा चांगला राहण्याची शक्यता आहे, मध्ये मीडियम. तर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा देखील चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे. इकडे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग या दोन्ही विभागामध्ये मात्र चांगला पाऊस राहणार आहे. तर नागपूर विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती विभागामध्ये देखील थोड्याशा भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. नाशिक विभागामध्ये देखील यावर्षी सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर धरणसाठा यावर्षी पाणीसाठा कसा राहणार आहे यावर्षी जायकवाडी धरण असेल मराठवाड्याचा ताण भागवणार, की महाराष्ट्राचं नंबर 1 धरण जे आहे आपले जायकवाडी धरण, हे धरण देखील यावर्षी भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पूर्णतः मिटणार आहे, पाण्याची मिटण्याची शक्यता आहे. तसेच इकडं येलदरी धरण, उजनी धरण हे सुद्धा उजनी धरण देखील भरणार आहे यावर्षी पूर्ण क्षमतेने. तसेच येलदरी धरण, जिंतूर या भागामध्ये येलदरी धरण देखील भरणार आहे. तसेच इकडचं हे अहिल्यानगर जिल्ह्यामधलं मोठा धरण काय ते सुद्धा धरण भरणार. एकंदरच माजलगाव धरण हे सुद्धा धरण सर्व भरणार आहे. जवळपास 95% जे धरण आहे ते सुद्धा यावर्षी महाराष्ट्रामधले भरणार आहेत. आणि यावर्षी पूर परिस्थिती देखील काही ठिकाणी होणार आहे. पूर परिस्थिती गेल्या वर्षी महापूर होता शेतकऱ्यांनो, यावर्षी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. पाऊस एवढाही यावर्षी कमी नाही, फक्त पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी पाऊस थोडा कमी. गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. गेल्या वर्षी
दीड दुप्पट पाऊस पडलेला होता. पण यावर्षी मात्र सरासरी काही ठिकाणी सरासरीपेक्षा थोडासा जास्त पडण्याची देखील शक्यता आहे. पण धरणसाठामध्ये पाणीसाठा जवळपास यावर्षी 100% यावर्षी देखील काही भागामध्ये राहणार आहे, तर काही भागामध्ये 100%पेक्षाही अधिक पाणी सोडावं लागणार धरणामधून. हा पण तुम्हाला मी अंदाज यापूर्वी दिलेला आहे. तर गोदावरीला सुद्धा पूर येणार आहे. तसेच चंद्रभागा, भीमा या नदीला सुद्धा पूर येणार आहे. अशा म्हणजे मुख्य 2 नद्या आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या नद्यांना सुद्धा पूर येणार आहे. आणि इकडं ह्याच्यामध्ये यवतमाळ या जिल्ह्यामध्ये म्हणजे अकोला या भागामध्ये जी ही नदी आहे, या नदीला सुद्धा त्या नदीला सुद्धा म्हणजे वर्धा नदीचं नाव आहे ना, त्या भागामध्ये सुद्धा महापूर सुद्धा येण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये. एकंदरच पाण्याची कमतरता नाही. पुढच्या वर्षी मात्र लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी म्हणत आहे मी, काही शेतकरी बंधूंना काय वाटतं की यावर्षी म्हणजे पुढच्या वर्षी मात्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार आहे शेतकरी बंधूंनो. तर हा झाला आपला अंदाज, म्हणजे 2027ला दुष्काळ. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मान्सूनमध्ये अत्यंत पाऊस कमी पडणार आहे पुढच्या वर्षी. तर हा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा.